लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. मार्च 4 पान नंबर 87. संतांना शरण जा. गिरीपुरीने भारतीय अकोळाशी महाराजांनी निंदा करू लागले. तेव्हा श्रीपत भटाने महाराजांपुढे उभे केले. त्याच्याकडे पाहिले मात्र तर तिघांची दातखिळी बसून वाचाच बंद झाली. अंगात ते सारे अवसानच गेले. पश्चातापाने मनमन क्षमा याचना करू लागले. त्यांना खराखुरा पश्चाताप झाला असे महाराजांनी त्यांना संतांना शरण जा असे क्षमापूर्वक उपदेश केला. महाराज संबंधित होईपर्यंत महाराजांपाशी राहिले. नंतर मावशीते गेले. गुरुला अमृत 26 बखर 118. किमयागार विद्येने गर्विष्ठ आला होता. तसे गिरीपुरी भारती मिळालेल्या विद्येने माजले होते. दुसऱ्याला वेद घालून विजयपत्र लिहून घेण्याचा दुष्ट आनंद मिळत होता. एक विकृती होती. लहान नाही, मोठं नाही, ज्येष्ठ विद्वान नाही, की संत महंत जाणवायचे नाही. ते कुणाचीच मुरवत न ठेवता ज्याचा त्याचा पाणउतारा करण्यात धन्यता मानत होते. शास्त्र में कुछ भी नहीं बाकी, पुरा ज्ञान कमाया अशी व्यवस्था होऊन कोणी सर्वज्ञानी झाले तर जोवर कृपा होत नाही, 3 उपार ज्ञाना जोवर साध्य होत नाही, तोवर सोही कच्चा बे बच्चा, बच्चा नाही गुरु का बच्चा अशी अवस्था होणार. हे आपण किमयाच्या उदाहरणावरून पाहिले. गिरीपुरी भारतीय तिघांची अवस्था हीच होती. प्रत्यक्ष विठ्ठलाशी सलग असणाऱ्या नामदेवासारख्या संतश्रेष्ठ कच्चे मडके असलेल्याने निर्वाळा गोरोबानी दिला होता. खुद्द विठ्ठलाने तुझ्याशी बोलता चालते म्हणजे फार मोठा झालंच असे नव्हे, तू अजून कच्चा आहेस, पक्का होण्यासाठी गुरुकृपा हवी. त्यासाठी आधी संतांना शरण असा सल्ला दिला होता. नामदेव संतांना शरण गेले तेव्हा चिमुरड्या मुक्त्याने अखंड जयाला देवाचा शेजार कार्य अहंकार नाही गेला असा परखड सवाल करून नामदेवाच्या अहंकाराच्या चिथड्या उडवल्या होत्या. ज्ञान म्हणून म्हणतात ते केवळ तुच्छच नव्हे तर का त्याची कर्णभरी जाणीव ज्याच्यापुढे टिकत नाही. गुरुत्व म्हणजे साक्षात श्री स्वामी समर्थ होते. त्याच्यापुढे गिरीपुरी भारतीची पाड काय लागणार. सहस्रकुडी सूर्यापुढे प्रभा म्हणजे तेज असणाऱ्या सर्व स्वामीरायासमोर ते तिघे येतात. त्याची जिव्हा टाळल्या चिकटली, दातखिळी बसली. आपण कोण, कशाकरता, कुठे आलो हेच त्यांना आठवेना. सर्वांगाला दरदरून घाम फुटला. चेहरे पांढरे फटफटीत पडले. त्यांची अंगी दयनीय अवस्था म्हणून महाराजांनी त्याच्याकडे दर्या दृष्टीने पाहिलं व त्यासाठी भानावरले. महाराज त्याच्या पायावर लोळण घेत पूर्ण शगत झाले. महाराजांनी जोडे उचलून आपल्यालाच तोंडावर मस्तकावर मारून घेऊन लागले व त्यांनी पश्चाताप झाला. पश्चाताप माणूस शुद्ध होतो. गर्व हा माणसाचा मोठा शत्रू आहे. तो कोणत्या रूपाने कोणाच्या मनात प्रवेश करतो ते समजत नाही. पण बुद्धिभ्रष्ट करीत असल्याने सगळ्या जगाला तुच्छ लेखणारा आपण गैर करतो व त्याचा विवेकही तो नष्ट होतो. साधकाने म्हणून गर्वाची बाबतीत सतर्क राहणे अशी दक्ष होणे आवश्यक आहे. मी उपासना करतो, मी साधना करतो, मी भक्ती करतो या सुखाची जाणीव छुपास गर्वच असतो. तो सारोपाचा विल्हेवाट लावून टाकतो. संतांना शरण हा महाराजांनी गिरीपुरी भारती यांना दिलेला उपदेश यासाठीच आहे. संतांच्या ठिकाणी मीपणाचा लवलेशही नसतो. तो लीनपणा अगदी बाणाव्यास असेल तर संत संगतीसारखा दुसरा उपाय नाही. पुढचं पुष्प आपण घेतोय. कमाल 2 दिवस आपल्याला गॅप पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे जेवढं होईल तेवढाच करून ठेवायचा, सेव्ह करून ठेवायचा प्रयत्न करतोय.